गरज ही शोधाची जननी असते. आपल्याकडे गरजा भरपूर आहेत. मग गरजेपोटी आपण अनेक अनेक शोध लावतो, पण ते शोध प्रोटेक्ट करतो का ते आपल्या डोक्यात नाही आलेले असतात. ते डोक्यातनं आलेले शोध आपल्याला जर व्यवस्थितपणे आपण संरक्षित केले तर ती आपली पेटेंट होऊ शकतं. साऊथ इंडियन एका माणसाने गुलाबजामसाठी अप्लाय केला होता पेटेंटच्या, परंतु ते एक वेल नोन रेस्टॉरंट चेन आहे साऊथ इंडियामध्ये, त्यांच्याकडे ते ऑलरेडी वापरत होतं, पण त्याला पेटेंट नाही मिळालं. कदाचित एका रात्री तुम्हाला एखादा मोठा फ्लॅट किंवा बंगला घेता येणार नाही, ती प्रॉपर्टी नाही करता येणार, त्याला टँजिबल म्हणूयात प्रॉपर्टी. पण इनटँजिबल प्रॉपर्टी, न दिसणारी पेटेंटची नावाची प्रॉपर्टी केली आणि त्याला जर भारताच्या बाहेर भारतातही मोठ्या प्रमाणात डिमांड झाली तर तुम्ही त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सबळ होऊ. पेटंट मिळवण्याची साधारणपणे प्रक्रिया काय? हिरो होंडा, मारुती सुझुकी, ते तंत्रज्ञान, ते पेटेंटेड तंत्रज्ञान तिकडून जपानमधनं इकडे आले, त्याच्या बेसिसवर आपल्या लोकांबरोबर टायप केलं आणि त्यांनी रॉयल्टी बेसवर त्यांची काम मोठ्या प्रमाणात ते रेव्हेन्यू जनरेट केलं. म्हणजे जगातले 97% पेटेंट हे इम्प्रूव्ड पेटेंट असतात आणि 3% ओरिजिनल असतात. म्हणजे जे के रॉलिंगचं उदाहरण का मी सुरुवातीला घेतलं, त्या बाईने लिहायला सुरुवात केलंय, 200 पाऊंड पण तिला कोणी देत नव्हते. म्हणजे गव्हर्नमेंटला तिने विनंती केली, आज ती बाई इंग्लंडच्या राणीपेक्षा जास्त. IPR रिव्ह्यू रिपोर्ट नावाचा रिपोर्ट भारत सरकारच्या पार्लमेंटमध्ये आपल्या दाखल केला गेला. त्या रिपोर्ट प्रमाणे चीनमध्ये 18 ते 20-25 लाख पेटेंट पर्यंत संख्या जाते. म्हणजे महिन्याला 1.5 लाख, दिवसाला 5,000, आणि आपली एखाद्या लाखापर्यंत आता पोहोचलेली आहे. म्हणजे जर कंपॅरिझन केलं तर 1/20 एवढ्या फरकाने चीन फास्ट पेटेंट ऍप्लिकेशन करते. बरं सर, आता पेटंटसाठी जर अप्लाय करायचं असेल तर साधारणपणे किती खर्च येतो? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. सध्याच्या युगामध्ये अनेक प्रकारचे शोध लागतात, अनेक प्रकारचे नवनवीन आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे काही जुन्या परंपरा किंवा जुन्या पद्धतीनं अनेक शोध आपल्याकडे लागलेले आहेत. मात्र या सगळ्यांच्या मध्ये पेटंट हा एक अतिशय महत्त्वाचा शब्द आजकाल आपल्याला ऐकायला मिळतो. मात्र या पेटंटच्या बाबत सर्वसामान्य उद्योजकांना किंवा जे शोधकर्ते आहेत यांना माहिती नाही आहे, आणि याबाबतच आज आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत गणेश हिमगिरे सर आहेत. गेले अनेक वर्ष, जवळपास 24 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतायत. सरांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, आणि आज आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये पेटंट म्हणजे काय, पेटंटबद्दलचे जे काही विषय आहेत ते त्यांच्याकडनं सोप्या भाषेमध्ये समजावून घेणार आहोत. आपण या मुलाखतीला सुरुवात करूयात. तत्पूर्वी सर, सर्वांच्या माहितीसाठी तुम्ही तुमचा परिचय करून द्या. माझं नाव गणेश हिंगमिरे. जसं यांनी सांगितलं, 24 वर्ष या पेटेंट, बौद्धिक संपदा ज्याला म्हणूयात, GI आपण ऐकलं असेल, ते बौद्धिक संपदा म्हणूया, या विषयामध्ये अभ्यास करतोय, विद्यार्थी आहे आणि योगदान करण्याचा प्रयत्न करतोय भारतासाठी, जेणेकरून पुन्हा एकदा भारताला खऱ्या अर्थाने सोने की चिडिया बनवायचं आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, आणि त्यातलाच हा प्रयत्नाचा भाग आहे म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतोय. जसं सर, मी आपल्या आजच्या मुलाखतीचा विषय आपण त्यावरूनच सुरुवात करू की पेटंट म्हणजे नेमकं काय? पेटेंट या शब्दाचा अर्थ जर म्हटला तर त्याच्या आधी पेटेंटचा बौद्धिक संपदा हा खऱ्या अर्थाने त्याचं विश्लेषण होतं. तर बौद्धिक म्हणजे काय, बुद्धीतून निर्माण झालेली, आणि संपदा म्हणजे प्रॉपर्टी. म्हणून इंग्रजीमध्ये त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, आणि त्याला कायद्याने संरक्षण जे मिळतं त्याला राईट्स म्हणतात. म्हणजे डोक्यातनं निर्माण केलेली एखादी वस्तू असेल, एखादी प्रक्रिया असेल, तर ती आपली पेटेंट मिळवण्याची प्रक्रिया किंवा ती पेटेंट मिळवण्याची वस्तू होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याकडे वेगवेगळे संशोधन होतात. रादर आपण एक इंग्लिशमधली म्हण आहे की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, किंवा गरज ही शोधाची जननी असते. आपल्याकडे गरजा भरपूर आहेत. मग गरजेपोटी आपण अनेक अनेक शोध लावतो, पण ते शोध प्रोटेक्ट करतो का ते आपल्या डोक्यात नाही आलेले असतात. ते डोक्यातनं आलेले शोध आपल्याला जर व्यवस्थितपणे आपण संरक्षित केले तर ती आपली पेटेंट होऊ शकतं, आणि ते पेटेंट केवळ तुमचा प्रश्न नाही तर तुमच्या देशाचा, आणि कधी कधी महत्त्वाच्या वेळेला तर जगाचाही प्रश्न मिटू शकतो. मग ती क्षमता असलेली आपली बौद्धिक संपदा, याचे अनेक प्रकार आहेत. त्यातला पेटेंट हा एक प्रकार आहे. डोक्यातनंच निर्माण करून तुम्ही एखादं लिखाण केलं त्याला कॉपीराईट मिळतं.
डोक्यातनंच एखादं तुम्ही चित्र काढलं तर त्याला कॉपीराईट मिळतं. डोक्यातनंच निर्माण केलेल्या एखाद्या नाव असेल, जे वेगळं नाव असेल, त्याला तुम्हाला ट्रेडमार्क मिळतं. ते सगळ्या बौद्धिक संपदा आहेत. पण पेटंटच्या बाबतीतली खासियत अशी आहे, गरज आणि शोध ह्याचं जे मी त्यावेळेस सांगितलं की गरज ही शोधाची जननी आहे. तर गरजेपोटी बौद्धिक संपदा वस्तुरूपी किंवा प्रक्रियारूपी निर्माण झाली तर त्याला पेटंट मिळतं. सोपं उदाहरण असं आहे, आपण सगळेजण शाळेत जायचो, शाळेत खडूचा वापर करायचो. खडू हा डस्ट क्रिएट करायचा आणि तो डस्ट हा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना चांगला नसायचा. त्याच्याने श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता वाढली होती. अशा वेळेला एका विद्यार्थ्याला ती गरज भासली की अरे बाबा, हा डस्ट विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी चांगला नाही आहे, मग आपण काहीतरी याच्यावर संशोधन केलं पाहिजे. आणि त्यांनी त्याच्या डोक्यातनं विचार सुरू झाले आणि त्यातनं त्यांनी डस्ट फ्री चॉक तयार केला. आता हा जो पदार्थ निर्माण झालाय तो त्याच्या बुद्धीतनं निर्माण झालेल्या एका विचारांमधनं निर्माण झालाय. ती कृतीमध्ये त्यांनी ज्याला आणलं, तर अशा प्रकारची ही बौद्धिक संपदा, बुद्धीतनं निर्माण झालेली संपदा. आणि अशा संपदेला पेटेंट मिळतं आणि मिळू शकतं. मिळालेलं पेटेंट हे त्याच व्यक्तीच्या नावावर नोंद होते आणि त्या संदर्भात भारतात कायदे खूप आधीपासून आहेत, पण फार प्रमाणात ते लोकांपर्यंत पोहोचले नाही. तर अशा अर्थाने पेटेंट म्हणजे बौद्धिक संपदा. पेटेंट ही गरजेतनं निर्माण झालेलं एक तर वस्तू किंवा प्रक्रिया असं आपण त्याला म्हणू शकतो. सर, याच विषयाला अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे की पेटंट हे काय असं विशिष्ट क्षेत्रातल्या संशोधनासाठीच मिळतं का, किंवा म्हणजे नेमकं काय की कुठल्याही क्षेत्रामध्ये संशोधन केलं आणि त्या प्रोडक्टला पेटंट मिळू शकतं? मी मगाशी एक वाक्यात सांगायचा प्रयत्न करत होतो, आता त्याला अजून विश्लेषण करतो की गरज ही शोधाची जननी असते. शोध झाला की तुम्हाला पेटंट मिळू शकतो, तो वस्तू असो प्रक्रिया. आणि विशिष्ट क्षेत्रातलं असं काही नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये पेटेंट कोणालाही मिळू शकतं. सर्वांना कदाचित स्पेस तंत्रज्ञान या बाबतीतलं थोडं बहुत माहिती असेल, पण मी तुम्हाला माझ्या जीवनामध्ये मी असे काही पेटेंट मिळवून दिलेत की ज्या महिला सायंटिस्ट नव्हत्या, पण त्यांचे पेटेंट अतिशय अप्रतिम होते. एक महिला इथे पुण्यामध्ये भोसले नगरला राहते. त्या महिलेच्या मिस्टरांना ऍक्सिडेंट झाला म्हणून नॉनव्हेज खायला सांगितलं, पण त्यांनी नकार दिला. मग नॉनव्हेज खायचं नाही तर मग पर्यायी काय उपलब्धता राहील की जेणेकरून ती गरज भागली जाईल. मग त्या महिलेनी आपल्या घराच्या गॅलरीलाच लॅबोरेटरी तयार केली आणि असे कुठले घटक जे आहेत जे एकत्र करून जी गरज आहे नॉनव्हेजच्या माध्यमातून रिकव्हरीला उपयोगी पडणारी होती ती कशी भागली जाईल. मग तिने आपल्या प्रयोगांती असा एक सूप तयार केलं ज्याला वॉलनट रागी सूप म्हणतात. ते वॉलनट रागी सूप तयार केलं आणि त्यातनं तिच्या मिस्टर रिकवर तर झाले, पण त्या ज्या नवीन संशोधनातनं गरजेतनं निर्माण झालेल्या घटकाला आम्ही पेटेंट मिळवले. आता कदाचित ते पेटेंट, ते वॉलनट रागी सूप हे भारताच्या सीमेवरील तैनात असलेल्या सैनिकांना उपयोग पडेल, कारण का त्यांना त्यातनं वेगळी न्यूट्रिशनल घटक किंवा व्हॅल्यूज मिळणार आहेत. बरोबर. तर थोडक्यात सायंटिस्ट असला पाहिजे, विशिष्ट क्षेत्रातला असला पाहिजे व्यक्ती, किंवा त्याला सखोल ज्ञान असलं पाहिजे असं बिलकुल नाही. त्याला फक्त स्वतःच्या बुद्धीवर विश्वास असला पाहिजे आणि त्या बुद्धीतनं काहीतरी निर्माण करेल, तो गरजेतनं काहीतरी उत्पादन ज्याला म्हणून विशिष्ट वस्तू बनवेल, नवीन वस्तू बनवेल. एक मात्र लक्षात घ्या, पेटेंट हे नवीन वस्तू किंवा प्रक्रियेलाच मिळतं. जुन्या वस्तू किंवा प्रक्रियेला मिळणार नाही. ते तुमच्या डोक्यातनं आलेली असली पाहिजे हे नक्की आहे, परंतु ती नवीन असली पाहिजे. सूप नव्हतं असं नव्हतं, पण वॉलनट रागी सूप हे कॉम्बिनेशन, त्याचा रेशो, त्याचा एकंदरीत त्याची ताळमेळ ह्याच्यावर तुमचा सोकॉल्ड सगळं बुद्धीचा वापर किंवा बुद्धीचा उपयोग आणि बुद्धीत निर्मिती होते. म्हणून थोडक्यात ते नवीन असलं पाहिजे आणि ते जगाला उपयोगी पाहिजे असलं पाहिजे. युनिकनेस, नॉवेल्टी, 3 क्रायटेरिया म्हणतात पेटंटला टेक्निकली. नॉवेल्टी, नवीन असलं पाहिजे. दुसरं ज्याला नॉन ऑब्वियस टू द पर्सन स्किल इन द आर्ट. त्याचा अर्थ असा आहे की ही ग्लोबल
क्रायटेरियाज आहेत. हे सगळ्या जगभरात या 3 क्रायटेरिया कॉमन आहेत. एक नॉवेल्टी, नवीनच असलं पाहिजे. नवीन असणं म्हणजे काय, तर ते कोणालाही यापूर्वी पेटंट मिळालं नसलं पाहिजे किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये ते पब्लिक डोमेनमध्ये नसावं. म्हणजे रिसर्च पेपर असो किंवा आर्टिकल असो किंवा रेग्युलर वापराचा भाग असो, अशा प्रकारात ते नसावं. म्हणजे उदाहरण सांगायचं तर एक साऊथ इंडियन एका माणसाने गुलाबजामसाठी अप्लाय केला होता पेटंटच्या, परंतु ते एक वेल नोन रेस्टॉरंट चेन आहे साऊथ इंडियामध्ये, त्यांच्याकडे ते ऑलरेडी वापरत होतं, पण त्याला पेटंट नाही मिळाला. मग ते पब्लिक डोमेनमध्ये नसावं. आणि दुसरं नॉन ऑब्वियस म्हणजे त्या क्षेत्रातला जो मान्यवर आहे, म्हणजे तुम्ही आणि मी समजा एक सुतार काम करतोय आणि सुतार पूर्वी जे रंदा मारायच्या नंतर झिरो पेपर लावून त्याला पॉलिश करायचं, आपण दोघंही ते करत होतो. परंतु तुमच्या मनात असा विचार आला की अरे आपण 2 गोष्टी वेगवेगळ्या का कराव्यात, म्हणून तुम्ही त्या रंदा मारतानाच त्याला मागे झिरो पेपर लावून दिला. असं एक पर्टिक्युलर त्या दृष्टिकोनातून रंदा मारण्याचं वेगळं यंत्र बनवलं तयार केलं आणि तिथून तुम्ही सुतारांचा वेळ वाचवला आणि तुमचं काम फास्ट केलं. हे काय झालं तर तुम्ही संशोधन केलंय, गरज मिटवली, गरजेतनं तुम्ही कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणला आणि या सगळ्याचं संशोधनाचं तुम्हाला ज्याला म्हणूयात मोनोपोली मिळाली पाहिजे आणि तिथे तुम्हाला पेटंट मिळेल. तर इथे सांगायचं दुसरी क्रायटेरिया काय, दोघंही करत होतो परंतु मला नाही लक्षात आलं, नॉन ऑब्वियस टू द पर्सन स्किल इन दॅट. तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही त्या गरजेवर फोकस केला आणि तुम्ही सोडलं. मग हा दुसरा क्रायटेरिया. आणि तिसरा क्रायटेरिया असतो तो म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही तो मशीन, ते रंदा, तो झिरो ते तुमच्यापर्यंत नाही ठेवू शकत, ते समाजाउपयोगी व्हायला पाहिजे, त्यातनं इंडस्ट्री निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून पेटंटच्या बाबतीत आम्ही तयार केलेलं एक इक्वेशन असं आहे, 1 इन्व्हेन्शन इज इक्वल टू 1 पेटंट अँड 1 पेटंट इज इक्वल टू 1 इंडस्ट्री. मग मगाशी मी सांगितलं की खडूचा निर्मिती झाली, डस्ट फ्री खडू. मग डस्ट फ्री खडू निर्माण झाला, ज्या मुलांनी तो तयार केला, ज्याला पेटंट मिळालं, ते कोणी दुसरं वापरलं का नाही, तर त्याला मोनोपोली राईट झाली. म्हणजेच काय की तोच बनवणार किंवा तो ज्याला सांगेल तो बनवणार, म्हणजेच काय त्यांनी इंडस्ट्री निर्माण झाली. तसं तुमचा जो रंदा आणि ते, तर तुमची इंडस्ट्री तयार होईल. मग हा मेसेज आपल्या मुलांपर्यंत जाणं गरजेचं आहे की कदाचित एका रात्री तुम्हाला एखादा मोठा फ्लॅट किंवा बंगला घेता येणार नाही, ती प्रॉपर्टी नाही करता येणार, त्याला टँजिबल म्हणूयात प्रॉपर्टी. पण इनटँजिबल प्रॉपर्टी, न दिसणारी पेटंटची नावाची प्रॉपर्टी केली आणि त्याला जर भारताच्या बाहेर, भारतातही मोठ्या प्रमाणात डिमांड निर्माण झाली, तर तुम्ही त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सबळ होऊ शकता. आता आपण सर पेटंट बद्दल बोलतोय, तर पेटंट मिळवण्याची साधारणपणे प्रक्रिया काय? पेटंट मिळवण्याची प्रक्रिया थोडीशी टेक्नोलिगल आहे. पेटंट हे सायंटिफिकली प्रूव्ह करणं गरजेचं असतं आणि सायंटिफिकली मांडणं पण गरजेचं असतं. म्हणून भारतात पेटंट एजंट नावाची एक परीक्षा जी असते, तिला सायन्स ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचीच मंडळी अपियर होऊ शकतात. हा मॅन्डेट आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा डस्ट फ्री चॉक म्हणतोय आपण किंवा मी वॉलनट रागी सूप म्हणतोय, तर ते सायंटिफिकली प्रूव्ह करणं गरजेचं राहतं की ते वेगळं कसं आहे. म्हणून हे सायन्स आहे. पण मी म्हणलं टेक्नोलिगल आहे, पण प्रोटेक्शन कशातनं मिळतं, कायद्यातनं मिळतं. म्हणून त्याच्यासाठी कायदा आहे. मग तो कायदा काय करतो, तो तुम्हाला मोनोपोली राईट देतो, तो तुम्हाला एक्सक्लुझिव्ह राईट देतो. त्याचबरोबर दुसरं कोणी चोरलं तुमचं, तर तुम्हाला त्याच्या विरोधात जाण्याचा अधिकार नाही. तर थोडक्यात सांगायचं की टेक्नोलिगल असल्या पार्ट कारणाने आणि त्याचे 3 इन्ग्रेडियंट असल्या कारणाने याला एकदम सिस्टमॅटिकली प्रक्रियेतनं जावं लागतं. मी मगाशी सांगितलं नॉवेल्टी. म्हणजे नॉवेल्टी म्हणजे नाविन्यता ही जर क्रायटेरिया असेल तर काय आहे, तर मी गुलाबजामचं उदाहरण सांगितलं. पण तसंच डस्ट फ्री चॉक चीनमध्ये तर नाहीये ना, अमेरिकेमध्ये तर नाहीये ना, किंवा त्याची प्रक्रिया तर तिथे नाहीये ना. हे सगळं पडताळणी केली पाहिजे. त्यातनं कळलं की नाही असं, तर मग तुम्ही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन पर्यंत जाऊ शकता आणि त्याची प्रक्रियेतनं पहिले त्याला प्रायर आर्ट सर्च. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे, तर फ्लॅट घ्यायचा, जमीन घ्यायची, तर तुम्ही म्हणता की टायटल अँड सर्च रिपोर्ट काढावा लागतो. म्हणजे ती निर्वेद आहे प्रॉपर्टी, त्याच्यावर कोणावर बोजा नाहीये. तसं ही प्रॉपर्टी जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे पेटंट रूपी, ती कोणी घेतलेली नाहीये, कोणाच्या नावावर नाहीये किंवा कोणी त्यासाठी अर्ज केला नाहीये, कोणी त्याच्यावर दावा दाखल करणार नाहीये. या सगळ्या गोष्टी, आणि ते इथं नाही जगभरात,
म्हणजे अमेरिका असो, चीन असो, सगळीकडनं. नाहीतर तुम्ही म्हणाल की डस्ट फ्री चॉक भारतात बनवलाय, तो पण तुम्ही कॉपी केलेला असू शकतो. असू शकतो. त्यामुळं तिथे नाही ना कोणाकडे, मग हम्म. तुम्हाला मिळेल. बरं. मग ती प्रक्रिया थोडक्यात टेक्नोलिगल प्रक्रिया असते. हम्म. त्याचा टेक्नोलिगल ड्राफ्ट बनतो. तो पेटंट कायदा त्या ड्राफ्टसाठी सपोर्ट करतो. आणि तुम्ही नाहीये ना, आणि जरी सापडलं तुम्हाला सिमिलर, हम्म. तरी तुमच्यामध्ये आणि चीनमधल्या किंवा तुमच्या अमेरिकेतल्या त्या लोकांच्या पेटेंटमध्ये किंवा त्यांच्या संशोधनामध्ये फरक आहे, हम्म. हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. हम्म. त्याला फेज नंबर 2 म्हणतो आम्ही. आणि फेज नंबर 3 मग तो पूर्णपणे एका साच्या ढाच्यामध्ये ते अर्ज करावा लागतो. हम्म. तर प्रक्रिया थोडीशी लेंदी आहे. हम्म. कारण का हा कॉन्फिडेन्शियल पार्ट असतो. बरोबर. तुमचं पेटेंट जर पब्लिकमध्ये तुमच्या आधी गेलेलं असेल हम्म. तर तुम्हाला पेटेंटच मिळणार नाही. बरं. पेटेंट हा शब्दच मुळात लॅटिन वर्ड आहे पेटेंटी, टू डिस्क्लोज. टू डिस्क्लोज याचा अर्थ कोणाला डिस्क्लोज करा, तर गव्हर्नमेंटला. ओके. गव्हर्नमेंटला पहिले डिस्क्लोज करा आणि त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट तुम्हाला मोनोपोली राईट देईल. बरं. म्हणजे मी डस्ट फ्री चॉक तयार केलाय आणि मी पब्लिकमध्ये टाकला तर माझं ते गेलंच. मग पण गेलं. मी डस्ट फ्री चॉक केलाय आणि मी जर तो टाकला नाही पण तुम्हाला कळलं आणि तुम्ही अर्ज केला, हम्म. ओके. दॅट इज अ व्हायोलेशन. बरं. सर, साधारणपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला, पेटंट मिळवण्याच्या प्रक्रियेला किती वेळ लागतो? आमचं देवाच्या कृपेने काही रेकॉर्ड्स आहेत. 5.5 महिन्यात आम्ही काही महिलांचे हे दिलेले आहेत. ओके. 3 प्रकाराने साधारणतः गव्हर्नमेंटने आता त्याला एक्सपिराईट केलंय. हम्म. एक, तुमच्याकडे जर महिला संशोधन असेल तर तुम्हाला पटकिनी वेगळी क्यू असते. हम्म. दुसरं, तुमच्याकडे स्टार्टअप असेल तर त्याला वेगळी क्यू असते. हम्म. किंवा तुम्ही पेटंट घेतल्यानंतर स्टार्टअप लवकर मिळून जातं. आणि तिसरा एक पार्ट आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूटला पण सपोर्ट असतो. आणि चौथा पण एक आहे ज्याला आपण, हे सगळे तत्काळ मधले म्हणजे फटाक करणं, तुम्ही ऍप्लिकेशन तुमचं वर आणलं जातं. आणि चौथं जे आहे ते म्हणजे विशेष करून तुम्ही जर भारतातनच इंटरनॅशनल पेटंट सिस्टीमला अर्ज केला असेल तर तुमचं भारतातलं पेटंट लवकर कळेल. ओके. सर, पण आता एखाद्याला पेटंट मिळालं तर त्याला नेमके अधिकार काय मिळतात? कारण अनेकांना तुम्ही म्हणतायत तो मला मुद्दा समजला की मोनोपॉली मिळते किंवा त्याच्या नावावरती ते पेटंट होतं, पण त्यातनं राईट्स काय मिळतात त्यांना? पहिला राईट मी मगाशी सांगितलं, एक पेटंट म्हणजे एक इंडस्ट्री आहे. मग एका इंडस्ट्रीचे काय काय अधिकार आहेत ते कळत नकळत त्याला ऍप्लिकेबल होतं. म्हणजे तोच ते बनवणार किंवा त्याला पाहिजे त्याला तो सांगणार आणि तो ते बनवू शकणार. म्हणजे तुमचा डस्ट फ्री एक तर चॉक तुम्हीच बनवायचा. ओके. तुम्ही जर मी बनवला तुमच्या परवानगीशिवाय तर तुम्ही मला कायदेशीररित्या केस करू शकता. म्हणजे त्याला म्हणूयात कोर्टात नेऊ शकता वगैरे वगैरे. पण मी जर तुम्ही मला लायसन दिलं तर तुम्हाला रॉयल्टी मिळणार आहे. तुम्हाला त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट, करेक्ट, 2%, 4% जे काही तुम्हाला हे होतं. म्हणजे आपल्याकडे काही नवीन कन्सेप्ट नव्हती. हिरो होंडा, मारुती सुझुकी, ते तंत्रज्ञान, ते पेटेंटेड तंत्रज्ञान तिकडून जपानमधनं इकडे आले आणि त्याच्या बेसिसवर आपल्या लोकांबरोबर टायअप केलं आणि त्यांनी रॉयल्टी बेसवर त्यांची मोठ्या प्रमाणात ते रेव्हेन्यू जनरेट केला. तर पेटेंटचा पहिला अधिकार आहे तो मोनोपोली राईट. तोच व्यक्ती बनवू शकतो तो, किंवा तो ज्याला सांगेल तो बनवेल आणि त्याच्या बदले त्याला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या त्याला रिवॉर्ड्स रिटर्न मिळतील. आणि राष्ट्रीय दृष्ट्या एक इंडस्ट्री तयार झाली म्हणजे काय? इंडस्ट्री तयार झाली म्हणजे रेव्हेन्यू सरकारला निर्माण झाला, एम्प्लॉयमेंटचा प्रश्न मिटलेला आहे आणि अल्टिमेटली प्रगती झालेली. आज या सगळ्या गोष्टी सरकारला हव्यात आता. बरोबर. आणि ते पेटंट मधनं साध्य होतात. बरं. आता पेटंट एखाद्या व्यक्तीला मिळालं तर ते पेटंट त्या व्यक्तीच्या नावावरती किती दिवस राहतं? आणि जर समजा काय असा जर विशिष्ट कालावधीपर्यंतच पेटंटचा मर्यादित असेल तर मग समजा तो कालावधी संपला तर काय करायचं? पेटंटचा कालावधी 20 वर्षाचा असतो. ज्या दिवशी तुम्ही अर्ज करता त्या दिवशीपासून तो सुरू होतो. ओके. त्यानंतर 20 वर्षापर्यंत तो असतो. ओके. यात 20 वर्षानंतर काय, तर हा समजा आता औषधाचं एखादं पेटंट घेतलं गेलं, कॅन्सरचा ड्रग आहे, तो एका XYZ मल्टीनॅशनल कंपनीने घेतला आणि त्या कंपनीला ते जर 20 वर्षानंतर त्याच्याकडेच राहिलं तर उद्या कॅन्सर पेशंटला तो म्हणेल ती प्राइस देताना अडचण येऊ शकते. आणि अशा वेळेला ते इतरांना सुद्धा उपलब्ध व्हावं, काही कालावधीसाठी ती मोनोपोली मिळाली, हा हेतू धरून हा 20 वर्षाचा पिरियड निश्चित केला गेला. हा पहिला, म्हणजे एक्सक्लुझिव्ह किंवा फॉरेवर मोनोपोली नसावी. ओके. आणि दुसरं, कालांतराने त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट करता यावी. बरोबर. मग ती इम्प्रुव्हमेंट करून अजून तिसरं पेटंट घेता येईल.
म्हणजे जगातले 97% पेटंट हे इम्प्रूव्ड पेटंट असतात हम्म. आणि 3% ओरिजिनल असतात. हम्म. म्हणजे वाफेच्या इंजिनाचा शोध एकदाच लागला. हम्म. आज जे बुलेट ट्रेन धावती हे इम्प्रूव्ड व्हर्जन आहे. बरोबर बरोबर. तर त्यामुळं सगळ्यांना समप्रमाणात संधी मिळावी. हम्म. लॉंग टर्म मध्ये याच्यामध्ये मोनोपोली किंवा दादागिरी नसावी. हम्म. नाहीतर अमेरिकेतल्या फार्मा कंपन्या दादागिरीमध्ये राहतील आणि ते कोणीच करणार नाही, याची संधीच नाही मिळणार. हम्म. तर असं न होता हम्म. ती टर्म निश्चित केली गेली हम्म. आणि त्या टर्म नंतर ते हम्म. पब्लिक डोमेन मध्ये होतं. किंवा तुम्ही आता ते जनरिक ड्रग नावाचे दुकानं किंवा आपल्या सरकारने सुरू केलेले काही योजना आहेत, ते का झालं? पेटेंटेड होते त्या आता जनरिक मध्ये, मग आता ते स्वस्तात. मग आता 4 लोक ते बनवू शकतात. 4 लोकांनी बनवलं की प्राइस खाली येणार आहे. बरोबर प्राइस खाली की लोकांना अफोर्डेबल होणार आहे. बरोबर. अफोर्डेबल झालं की आपल्या इथल्या जनतेमध्ये तो जो गरजेचा भाग आहे, वस्तू आहे, ती सहज लवकर उपलब्ध होणार आहे. सर, आता जसं एखाद्या कल्पनेच्या किंवा एखाद्या आविष्काराच्या संदर्भात पेटंटसाठी अप्लाय नाही केलं, म्हणजे समजा जे तुम्ही चॉकचं उदाहरण दिलं, खडूचं उदाहरण दिलं, समजा त्या मुलाने जर का त्या खडूसाठी अप्लाय नसतं केलं तर ती कल्पना कोणी यूज करू शकतो? करेक्ट. म्हणून आपल्याला प्रोटेक्शन गरजेचं राहतं, पेटेंट खूप गरजेचं राहतं आणि आपण नाही केलं तर दुसऱ्यांनी सोडलं तर आपल्याला ते प्रूव्ह करणं अडचण जाते आणि तिथे आपली खूप मोठी आर्थिक, सामाजिक, बौद्धिक नुकसान होतं. मी माझ्या जीवनात एक उदाहरण सांगतो. तसं भारतभर सेशनला जाणं असतं तर एकदा मी 2011ला नाशिकला के वाघ नावाच्या एका कॉलेजमध्ये लेक्चरला गेलो. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वेल नोन कॉलेज आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात ते प्रमोट करतायत बौद्धिक संपदेला. तिथे लेक्चर झाल्यावर एक मुलगा मला भेटायला आला, एकदम हिरमुसलेला होता. तो म्हणला की सर, तुम्हाला ड्युएल सिम सिस्टीम माहिती? हो म्हटलं माहिती. आजकाल चायनीज कंपन्यांनी एकाच हँडसेटमध्ये 2 सिम टाकून तुम्ही वापरू शकता, असं ते तंत्रज्ञान आणलंय. तर तो म्हणला सर, ही माझी आयडिया होती. मी ती एक्साइटमेंटमध्ये पब्लिकमध्ये दाखवली, मांडली आणि आता मी पाहतोय तर चायनीज कंपन्यांमध्ये ती मोबाईलमध्ये ती उतरवली गेली. जर ह्या मुलाला पेटेंट माहिती असलं असतं, ह्या मुलांनी हे जे नवीन संशोधन केलं त्याला पेटेंट मिळू शकतं हे जर त्याला कोणी सांगितलं असतं किंवा त्याचं ज्ञान दिलं असतं तर चायनीज कंपन्यांमध्ये ती तंत्रज्ञान गेलं नसतं आणि ह्याला एवढं मोठं खूप पैसे मिळाले असते आणि आर्थिकदृष्ट्या सबळ होता आला असतं. बरोबर. हा सरळ मार्ग आहे. तुम्हाला प्रगतीचा हा बुद्धीचा आहे. तुम्ही डोकं लढवताय. बरोबर. म्हणजे जे.के. रॉलिंगचं उदाहरण का मी सुरुवातीला घेतलं, त्या बाईने लिहायला सुरुवात केलंय, 200 पाऊंड पण तिला कोणी देत नव्हते. म्हणजे गव्हर्नमेंटला तिने विनंती केली. आज ती बाई इंग्लंडच्या राणीपेक्षा जास्त पैसे कमवते. मी तुम्हाला पेटेंटचा आपल्या महाराष्ट्रात एक सिनेमा होऊन गेला, दे धक्का नावाचा. त्यांनी पेटेंट मिळवलं आणि त्याला जी आर्थिकदृष्ट्या सोबतता मिळाली त्यात त्यांनी प्रॉपर्टी तर मिळवलीच, पण तो लंडन वारी पण करून आला. बरोबर बरोबर. सर, नवीन आता बरेच सगळे स्टार्टअप येतात, युनिक आयडिया घेऊन नवीन तरुण लोक उतरत आहेत मार्केटमध्ये, मात्र ते पेटंटसाठी अप्लाय करत नाही आहेत किंवा असं आकडेवारी मध्यंतरी आली होती. तर सध्याची आकडेवारी काय आहे आणि स्टार्टअपसाठी पेटंट हे किती महत्त्वाचं? आकडेवारी भारताची चीन आणि अमेरिकेच्या दृष्टीने खूप कमी आहे. आपल्याकडे एक IPR रिव्ह्यू रिपोर्ट नावाचा रिपोर्ट भारत सरकारच्या पार्लमेंटमध्ये आपल्या दाखल केला गेला. त्या रिपोर्ट प्रमाणे चीनमध्ये 18 ते 20-25 लाख पेटेंट पर्यंत संख्या जाते. म्हणजे महिन्याला 1.5 लाख, दिवसाला 5,000 आणि आपली 1 लाखापर्यंत आता पोहोचलेली आहे. म्हणजे जर कंपॅरिझन केलं तर 1:20 एवढ्या फरकाने चीन फास्ट पेटेंट ऍप्लिकेशन करतोय. अमेरिकेचं पण आपल्यापेक्षा आहे. मग मला छोट्या राष्ट्रांमध्ये कम्पेअर करायला आवडणार. बरोबर बरोबर. आपण प्रगतीकडे जाणार आहोत, प्रगत राष्ट्र म्हणून नावाज. तर ही संख्या का वाढत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याकडे पेटेंटचं शिक्षण आणि पेटेंट बद्दलची ज्याला म्हणून जागरूकता ही अजूनही कमी प्रमाणात आहे. आता वाढली आहे बऱ्यापैकी, पण मी 2009ला जपानमध्ये होतो. जपानमध्ये इयत्ता 7वी मध्ये 2009ला पेटेंट हा विषय कंपल्सरी होता. मग तिथली विद्यार्थी का नाही पेटेंट करणार हो? त्यांना जर आधीच कळलं तर. 2009ला जर 7वीला तिथे पुस्तकं होती ते पेटेंटवरची एक्सक्लुझिव्ह, आता तर ती दुसरीला असतील. बरोबर. मग अशा प्रकारे थोडक्यात म्हणणं काय की ते पेटेंट हा शिक्षणाचा भाग बनला पाहिजे. बरोबर. पेटेंटचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत शालेय जीवनातनं गेलं पाहिजे आणि कॉलेज जीवनामध्ये
तर त्यांना एक प्रकाराने आता चीनमध्ये तर मी सांगितलं की त्यांनी एक नवीन फंडा काढला आहे काही विद्यापीठांनी की तुम्ही 100 पानांचा थिसिस लिहिण्यापेक्षा एक पेटंट ग्रांट करा, एक पेटंट घ्या. म्हणजे तुमची 100 पानं लिहायची गरजच नाही. एवढ्या प्रमाणात ते पेटंटला प्रमोट करतात. क्या बात. बरं सर, आता हा पेटंटसाठी जर अप्लाय करायचा असेल तर साधारणपणे किती खर्च आहे? खर्च फ्लेक्झिबल असतो. तुम्हाला गव्हर्नमेंटची सपोर्ट सिस्टीम असतात आहे त्यामध्ये. सपोर्ट सिस्टम? हो, बऱ्यापैकी असते काही काही Okay. प्रमाणात. बरं. आणि तुम्हाला इन्व्हेस्टर सुद्धा मिळतो. तुम्ही आयडिया घेतलं तर तुमच्या आयडियाला तुम्हाला तो इन्व्हेस्ट करतो. तुमचा केस टू केस खर्च डिफर होतो. ओके. म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या काही ज्याला म्हणूयात महाराष्ट्र सरकारने 2008, 2013, 2019ला एक PSI नावाची स्कीम आणलेली. त्यामध्ये पेटंट सपोर्ट सिस्टीम आहे. तुम्ही जेवढा वेळ तुमच्या संशोधनाला घालवतो, काही एका रात्रीत खडू तयार नाही होणार. तुम्ही त्यासाठी खडू आणणार, अमुक करणार, दिवस देणार, वेगवेगळे केमिकल्स मिक्स करावे लागतात. त्याच्यानंतर जेव्हा सर्च होणार की जगात कुठे आहे का, तर त्या सर्च इंजिन्स मध्ये पण पेड सर्च इंजिन हे होईल. म्हणजे हा खर्च ऍट ऍक्च्युअल होतो आणि त्याला सरकार रिएम्बर्समेंटच्या माध्यमातून देऊ शकते किंवा इन्व्हेस्टमेंट पण देऊ शकते. तो व्हेरी होतो. तो एका पर्टिक्युलर फेज किंवा पर्टिक्युलर पॉईंट किंवा पर्टिक्युलर अमाऊंटलाच फिक्स नसतो. इट व्हेरीज. मग तो व्हेरीज अगदी 5-50 हजारापासून तुमचा जर सिमिलर तुम्हाला सेम टू सेम सोलर मध्ये असं सापडतं, तर सेम टू सेम इन्व्हेन्शन्स वाटले तर तुम्हाला मॅक्रो लेवलचे कंपॅरिझन करावं लागणार आहे. बरोबर. आणि तिथे कॉस्ट वाढते. म्हणून तो फ्लेक्झिबल राहतो. तरी खर्च साधारणपणे मी सांगितलं ना तुम्हाला 50-60-1 लाखापासून ते गव्हर्नमेंट 10 लाख रुपयापर्यंत सुद्धा देऊ शकतो. ओके. बरं. आता सर तुम्ही एवढे दिवस झालं, 24 वर्ष झाले या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. माझ्या वाचनामध्ये मध्यंतरी असं आलं होतं की बरेच सगळे जे भारतातले प्रोडक्ट आहेत आयुर्वेदाशी रिलेटेड, जे आपल्याकडे प्राचीन काळापासून यूज केले जात होते, अनेक प्रकारचे काढे असू द्यात, औषधं असू द्यात, टॅबलेट्स असू द्यात, याच्यावरती चीन किंवा जपानीज अशा लोकांनी दावा केलेला आहे. बरोबर. तर वस्तुस्थिती काय आहे किंवा असे कुठले प्रोडक्ट माहिती आहेत का तुम्हाला की जे मूळ भारताचे आहेत पण त्याचा पेटंट बाहेरच्या देशात? खूप आहेत. लिस्ट खूप मोठी आहे. अगदी 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी माशेलकर सर यांनी लढलेली हळदीची लढाई ते आपलं होतं, पण युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मधनं त्याचं पेटंट घेतलं गेलं. आपण त्याच्यासाठी विरोधात भांडलो. त्यावेळेला करोडो रुपये खर्च केले आणि आपण ते परत मिळवलं. पण तोपर्यंत ते गेलं होतं ना. का गेलं? दुसरं तिथेच नाही थांबलं. त्याच्यानंतर नीम होतं आपलं, कडुलिंब म्हणूयात त्याला, ते होतं. आणि अनेक बासमतीचा पण पेटंटचा इश्यू निघाला होता मोठ्या प्रमाणात. कासमती टेक्समती अमेरिकेमध्ये. तिथपर्यंत नाही थांबलं. आता चीननी आपल्या इथलं कलिंगड जे आहे, भारतीय कलिंगड, त्याचं एक्स्ट्रॅक्शन घेऊन ते युरोपमध्ये त्याचं पेटंट घेतलं. काय बोलता? मग म्हणजे काय की तुम्ही नाही केलं तर दुसरं करून घेणार आहे. आणि तिथे करू नये म्हणून तुम्ही आणि जेव्हा आता काय आहे ना, समजा खर्च 10 रुपये लागतो, पण जर यंत्रणा आपली तर 5 रुपयावर येईल. तुमचा मोबाईल सुरुवातीला जेव्हा आला गेला तेव्हा मला आठवतंय की 16 रुपये 20 रुपये आउटगोइंग इनकमिंग होत. आता एव्हरीथिंग फ्री. तुम्ही 500 रुपयामध्ये काय महिन्यानुमहिना तुम्हाला पाहिजे तेवढं वापरू शकता. म्हणजे जसं जसं संख्या वाढली वापर करणाऱ्यांची तसं तसं कॉस्टवर फरक पडला. तसं आज मी तुमच्या एकट्यासाठी सर्च करतोय, तुमच्या एकट्याच्या इन्व्हेन्शनसाठी मी सर्च करतोय युएसचा, तर मला 10 रुपये लागतात. बरं. मला तेच 2 जणांसाठी सर्च करायची वेळ आली तर 2 जणांचे 10 म्हणजे 5-5 रुपये डिवाइड झाले. बरोबर. आणि तेच जर मला 5 जण मिळाले तर तुमचा खर्च 10 रुपयावर डायरेक्ट 2 रुपयावर येणार आहे. बरोबर. बरोबर. माझा लॉग इन, माझं सर्च, माझं तो डिवाइड झाल्यामुळे तुमचा खर्च. सो संख्या वाढली ना ती पेटंटची कॉस्ट पण डेफिनेटली कमी येणार. सर, गेले अनेक वर्ष तुम्ही काम करताय, आपल्याकडं मग पेटंट बद्दल एवढी अनभिज्ञता काय किंवा लोक अप्लाय का करत नाहीत किंवा गव्हर्नमेंटने पण याच्यामध्ये काय करायला? शिक्षणातच नाही ना सर, त्याचं महत्व सांगायला पाहिजे. मी तेच म्हणतो की शिक्षणातनं पेटंटचं महत्व सांगणं गरजेचं राहील. शालेय जीवनापासून ते पेटंटचं महत्व सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर ते पेटंट करा असं त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. पेटंट करून ते मोठं होईल. यापुढे तर मोठे चॅलेंजेस येत आहेत. मोठे चॅलेंजेस काय आहेत की तुमचे जॉब नसणार आहेत. AI तुमचे जॉब घेणार आहेत. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सबळ होणं गरजेचं आहे, सस्टेन होणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला तुम्हाला तुमचीच प्रॉपर्टी तुम्हाला पेटंटच्या रूपाने जर ती उपयुक्त झाली तर का नको? आणि तिथेच फक्त काय डोकं लढवायचं. ज्याला वाटते की मला डोकं आहे. आपल्याकडे तर लिटरली मला आठवतंय की लहानपणी मी ज्या गल्लीत राहत होतो तिथे बायका पाणी
भरण्यासाठी, आणण्यासाठी आणि पाणी व्यवस्थित वापरण्यासाठी एवढं डोकं लढवत होते की विचारांच्या पलीकडे. हम्म. या सगळ्या म्हणजे नळातनं पाणी कसं आलं पाहिजे, आलेलं पाणी कसं वाचलं पाहिजे, पाणी वाचून त्याच्यातनं कसं विनियोग, सो एन नंबर ऑफ वे बरं. या विषयातनं आपल्याकडे डोकेबाज भरपूर आहेत. हम्म. परंतु डोकेबाज नुसतं एक वाक्य मला एका ज्येष्ठ व्यक्तीने शिकवलं होतं. त्यांचं नाव मोहन गुजराती, प्रबोध उद्योग नावाचं ते मोठं उद्योग चालवतात. हे माझ्या ह्या परफेक्ट पेटेंटच्या कमर्शियलायझेशनला म्हणूयात किंवा पेटेंटच्या युटिलायझेशनला उपयोगी पडणारं साधेसं वाक्य आहे की नुसतं बुद्धिमान होऊन चालणार नाही, तुम्हाला हुशार व्हावं लागेल. बरोबर. म्हणजे हुशारी काय की त्या बुद्धीतनं निर्माण झालेल्या घटकांचा तुमच्यासाठी, समाजासाठी आणि देशासाठी उपयोग करा. एम्प्लॉयमेंट जनरेट होणारे हा भाग द्या, पण देशामध्ये तुमच्या महत्वाच्या इन्व्हेन्शनचा फायदा होणारच आहे. बरोबर. म्हणजे रेव्हेन्यू म्हणा, टॅक्सेस म्हणा, हा तर भाग सोडाच. परंतु तुमच्या प्रश्नातनं जर जसं कोरोनाच्या वेळेला भारतामध्ये वॅक्सिन शोधलं गेलं, त्याचं मोनोपोली क्रिएट केली, त्याच्यातनं आपल्या देशाला पण फायदा झाला. बरोबर. सर, आता जर एखाद्याला पेटंटसाठी अप्लाय करायचं असेल आणि तुमचं जर मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा, लोकांना तुम्ही काय शेवटचा काय संदेश द्याल? देवाच्या कृपेने आपल्याकडे गुगलाचार्य आहे. त्या गुगलाचार्यमध्ये गणेश हिंगमिरे टाकलं तर देवाच्या कृपेने माझं नाव, माझे डिटेल्स येतात. म्हणजे माझे अनेक व्हिडिओज तर आहेत, पण त्यामध्ये त्यांना काही मदत लागली तर माझा नंबर पण मी देईल. पण त्याच्याबरोबर माझा ईमेल आय डी जास्त उपयोगी राहील, कारण का मी बाहेर फिरत राहतो, तर माझा मोबाईल जर समजा नॉन ॲक्सेसेबल झाला तर अडचण आहे. ganesh.hingmere@gmail.com किंवा आमची gmgc.co.in नावाची वेबसाईट आहे. आणि त्यांना कोणाला अजूनही म्हणजे माहिती पाहिजे असेल तर या ईमेलवर त्यांनी संपर्क साधला तर आमची यंत्रणा कार्यान्वित राहील, त्यांना पूर्ण माहिती देईल. माझं एकच विनंती आहे की देशाला समृद्ध विकसित करायचं असेल तर त्याला पेटेंटसारखी यंत्रणा उपयोगी पडणार आहे किंवा पेटेंटसारखा अधिकार उपयोगी पडणार आहे, जो तुमचं आणि समाजाचं आणि देशाचं निश्चितपणे प्रगतीपथावर नेणारं ठरणारं एक मोठं यज्ञ असणार आहे. सर, धन्यवाद, तुम्ही खूप वेळ दिला. तर हे होते गणेश हिंगमिरे सर. त्यांनी हिंगमिरे सर. तर त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये पेटंट हा विषय समजावून सांगितला आहे. पेटंट कोणाला मिळू शकतं, पेटंटसाठी अप्लाय करण्याची पद्धत आणि सोबतच पेटंट का मिळवणं गरजेचं आहे हे त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे. या उपरही त्यांनी सांगितलं आहे की जर का या सगळ्या विषयामध्ये जर त्यांची मदत लागणार असेल, त्यांना संपर्क कसा करायचा, ते निश्चितपणे यामध्ये मार्गदर्शन करू शकतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर तसं आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.